खूप लहानपणी म्हणजे मी अगदी 3-4 वर्षांची असेल तर मी अकलूजची आहे ना, अकलूजला रिंगण भरतं आणि तिथे वारकरी येतात. तर माझे वडील शिक्षक आहेत. तर ते त्यांच्या स्कूलमध्ये जायचे, मग स्कूलमध्ये वारकरी राहतात. तर मी बाबांसोबत स्कूलमध्ये जायचे. मग आम्ही वारकऱ्यांना जेवायला द्यायचो. त्यांचे झेंडे वगैरे घेऊन मी तंबूतून फिरायचे. तेव्हापासून ऍक्च्युली माझी विठ्ठलासोबत मैत्री म्हणजे मी म्हणते तसं की ते कनेक्शन आहे. मग आमच्याही घरी वारकरी यायला लागले जेवायला. सो तेव्हापासून विठ्ठल माझ्या आयुष्यात आहे. पण जे म्हणतं ना की आपल्याला कळायला उमजायला खूप वेळ लागतो की तो आपल्या सोबत आहे. तो मे बी मला उशिरा कळालं की त्याचं आणि माझं नातं कितपत घट्ट आहे. पण हो, खूप आधीपासून एकदा फिल्म करता, एकदा काम करता, तर ते प्रामाणिकपणे करा, कारण ते पुन्हा पुसलं जात नाही. तुम्ही जगा, तुम्ही या जगात असू द्यात किंवा नसू द्यात, तुमचं काम कायम इथे राहतं. त्यामुळे मी एवढाच विचार करून त्या वेळी ते कंप्लीट कर. मी एका आजीला विचारलं, मी सगळ्यांना सांगितलं की 79 का 89 वर्षांच्या त्या होत्या आणि त्या अशा एकट्याच मस्त फिरत चालत होत्या. तर म्हटलं, आजी कधीपासून करताय? तर म्हटलं, अगं माझ्या घरापासून चालत आले, माहेरपासून, तेव्हापासून मी करते. म्हटलं, एकटाच आला? त्या म्हणाल्या, हो. म्हटलं, मैत्रीण वगैरे असं एकटं नाही का वाटत? ती म्हटली, हा झेंडा दिसतोय का हातातला? म्हटलं, हा, हाच माझा मित्र आहे. मग माझं त्यांचं काही नातं पण नाही, पण तरी पण ती एक विचारपूस असते ना, मला वाटतं की हे खूपच सुंदर आहे आपल्याकडे. मला असं वाटतं की आपल्या आईला बघितलं खूप दिवसांनी की भरून येतं, तसं माझं विठ्ठलासोबत आहे. आणि मागत मी काहीच नाही. मी नेहमी त्याला हे म्हणते, जे होतं, जे सगळं आहे तुझ्या पुढ्यात आहे. सगळ्या गोष्टींमध्ये तू माझ्या बरोबर आहे. तर कसं करायचं, कसं बघायचं हे तू बघ आणि तूच सांभाळ. मी बाकीचं काहीच मागत नाही आणि मला आशीर्वाद दे चांगलं काम करायला. ह्याच्या पलीकडे मी नाही काय मागत. हाय, हॅलो, नमस्कार. मी माधवी वाटते महाराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. म्हणजे गेस वॉट, आज माझ्यासोबत आहे रिंकू राजगुरू आणि आज आपण तिच्यासोबत गप्पा मारणार आहोत. बाप पिडू आहे हा सुद्धा सेल्फ आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे आणि खूप सुंदर असा प्रतिसाद मिळतोय. तर चला थेट संवाद साधूया रिक्कीसोबत. हाय, कशी आहे सगळ्यांनी? खूप छान दिसतेस. मी म्हणेन की सैराटची रातची आजही माझ्या डोळ्यासमोर येते. टिपू ते आज बाप टिपूलाई हा अल्बम त्या अल्बम मधली खूप बरंच त कमी बोलता हिंचे एक्सप्रेशन आम्हाला रिलेट करत होते. टिपू जेव्हा रडत होती त्या बिबट्याचं दक्षिण घेऊन काय माहिती पण तू डोळ्यातून सुद्धा पाणी येत होतं. हा प्रवास कसा होता? हा अल्बम तुझोपर्यंत बसाल आई काय कारण होती असं वाटते हिने पोहा आता सुद्धा तिकडे डोळ्यात की त्या पाण्याचा धाबा. नाही, खरं तर ना हे खूप योगायोगाने आलं. आणि जेव्हा मला पहिल्यांदा विचारलेलं विठ्ठलाचं गाणं करणार का, मनात खूप होतं की हो, पण ना माझ्या काही कारणामुळे मला त्यावेळी नाही करता आलं. तर मी असं त्यांना म्हणाले की आपण ना नंतर काहीतरी छान करू, आत्ता ना मी नाही करू शकत आहे. सो काही दिवस गेले आणि एक दिवशी मला फोन आला, ऐक ना. म्हटलं, हा बोला, उद्या गाणं शूट करायचंय, तू ये ना, आपण साऊंड शूट करू. आणि मला असं झालं की इतकं जर काहीतरी सगळं जुळून येते, कारण आपल्या ध्यानीमनी नाही ना, आपण एकदा नाही म्हटलं की. आणि मला असं झालं की ते मे बी माझ्या नशिबात किंवा विठ्ठलाच्या मनात असावं. आणि मी म्हणते की ठीक आहे, मी करते. आणि माझा विठ्ठलाचं नातं खूप आधीपासून आहे. वाव! मला हे ऐकून घ्यायचं हे नातंच. कारण मी तुला खरं सांगू, एक प्रेक्षक म्हणून मी माझी प्रतिक्रिया देईल. काय माहिती तिथे तुम्हाला असं वाटत होते, की तू फील करत होतीस त्या सगळ्या गोष्टी. पण मला हे तुझ्याकडून ऐकायचंय. ते आहेच आहे, माझं आणि विठ्ठलाचं नातं मी जसं म्हटलं खूप आधीपासून आहे माझ्या. मी जसं माझ्या आईशी बोलते, काही गोष्टी असतात आपल्या आयुष्यात जे आपण कुठेच नाही व्यक्त होत, ते आपण देवासमोर व्यक्त होतो. सो मी विठ्ठलासमोर बऱ्याच गोष्टी व्यक्त झाल्या, ज्या गोष्टी कधी समज आणि किंवा घरातले लोक आपल्याला त्या परिस्थितीत बघत नाही, ती परिस्थिती त्यांनी बघितलेली. त्याच्यामुळे मी त्याला भांडते, मी त्याला बोलते, मी त्याच्यासाठी त्याला घेऊन पण अशी रडते खूप वेळा, मी सगळं करते. त्याच्यामुळे ना तो मला खूप माझा वाटतो कोणीतरी आणि हक्काचा वाटतो. त्याच्यामुळे ते गाणं सगळं शूट करताना इव्हन पण जेव्हा विठ्ठलाला बघितलं, मलाही तिथे बघून आलं की मी इतकं भांडते, इतकं रुसते, पण शेवटी तो तुझ्यापाशी खुशी घेऊनच येतो किंवा असं ते मला ते म्हणे की बारीमध्ये ये सत्तैर सीके केकाचा प्रत्येक वेळेला बारी कोणी काहीतरी नक्की तर म्हणाले की चुकले घेतले असं माझं तर बुकचे 5,000 उचल. सो ह्या विंटरची म्हणजे जी पहिली भेट जी आपण देवाशीच होतं असती पहिल्यांदा ओळख ती कशी कधी खूप लहानपणी म्हणजे मी अगदी 3-4 वर्षांची असेल तर मी अकलूजची आहे ना, अकलूजला रिंगण भरतं आणि तिथे वारकरी येतात. तर माझे वडील शिक्षक आहेत.
तर ते त्यांच्या स्कूलमध्ये जायचे, मग स्कूलमध्ये वारकरी राहतात तर मी बाबांसोबत स्कूलमध्ये जायचे, मग आम्ही वारकऱ्यांना जेवायला द्यायचो, त्यांचे झेंडे वगैरे घेऊन मी तंबूतून फिरायचे. तेव्हापासून ऍक्च्युली माझी विठ्ठलासोबत मैत्री म्हणजे मी म्हणते तसं की ते कनेक्शन आहे. मग आमच्याही घरी वारकरी यायला लागले जेवायला. सो तेव्हापासून विठ्ठल माझ्या आयुष्यात आहे. पण जे म्हणतं ना, की आपल्याला कळायला, उमजायला खूप वेळ लागतो, की तो आपल्यासोबत आहे. तो मे बी मला उशिरा कळालं, की त्याचं आणि माझं नातं कितपत घट्ट आहे. पण हो, खूप आधीपासून. पण रिंकू कधी विचार केला होता की जर का ऍक्टर झाली आणि असं काही मिळालं तर विठ्ठलासाठी काहीतरी काम करायचंय किंवा अशा भूमिका म्हणा असं काही कधी मनात होतं का? नाही, मी कधीच असं काही ठरवत नाही, की मला काहीतरी करायचंय. कारण मग ते पूर्ण नाही झालं, की त्रास आपल्याला खूप जास्त होतो. बरोबर. सो मला असं होतं, की जे माझ्या ताटात वाढलं जाईल ना किंवा जे माझ्याकडे काम चालू चालू येईल, ते मला ना खूप छान आणि खूप प्रामाणिकपणे करायचंय. कारण मी नेहमी म्हणते, की तुम्ही एकदा फिल्म करता, एकदा काम करता, तर ते प्रामाणिकपणे करा. कारण ते पुन्हा पुसलं जात नाही. तुम्ही जगा, तुम्ही या जगात असू द्यात किंवा नसू द्यात, तुमचं काम कायम तिथे राहतं. त्यामुळे मी एवढाच विचार करून त्या वेळी ते काम नीट करते. अच्छा, मी म्हणून म्हणजे विठ्ठलाने तुला त्याने निवडलं की ह्या वेळेला रिंकू तू सोबत तोच राहा. कर आता. असं मी होतं. वारीचा प्रश्न तुला विचारला होता की तू वारीमध्ये सुद्धा गेलेली आहे. तो अनुभव कसा होता मी वारीत त्यांच्यासोबत? नाही खरं तर गेले. ह्या शूटच्या निमित्ताने हा. थोडं वारकऱ्यांशी भेटले. पण खूप छान म्हणजे मी एका आजीला विचारलं, मी सगळ्यांना सांगितलं, की 79 का 89 वर्षांच्या त्या होत्या आणि त्या अशा एकट्याच मस्त फिरत चालत होत्या. तर म्हटलं, "आजी कधीपासून करताय?" तर म्हटलं, "अगं माझ्या घरापासून चालत आले माहेरपासून, तेव्हापासून मी करते." म्हटलं, "एकटाच आलात?" त्या म्हणाल्या, "हो." म्हटलं, "मैत्रीण वगैरे असं एकटं नाही का वाटत?" ती म्हटली, "हा झेंडा दिसतोय का हातातला?" म्हटलं, "हां." हाच माझा मित्र आहे. हो, माझं त्यांचं काही नातं पण नाही, पण तरी पण ती एक विचारपूस असते ना, मला वाटतं की हे खूपच सुंदर आहे आपल्याकडे. काय सांगशील? मी जसं तुला मगाशी पण म्हणाले की तू पहिल्यांदा विठ्ठलाचं दर्शन घेतलं तेव्हा तुझ्या भावना आम्हाला सुद्धा जाणवल्या. पण ह्या वारीच्या दरम्यान तुझ्या मनामध्ये काय चालू होतं? त्या विठ्ठलाकडे काही त्याच्याशी बोलणं चालू होतं आणि तो क्षण आला. किती काही असो म्हणजे ऑन कॅमेरा इथे सगळं शूट जरी असलं, पण त्या विठ्ठलाच्या समोर पुन्हा जेव्हा उभी राहिली आणि त्या विठ्ठलाला बघितलं डोळे भरून, तेव्हा काय मनात होतं आणि त्याच्याकडे काय मागितलंस? काही मनात असं काही नाही. मला असं वाटतं, की आपल्या आईला बघितलं खूप दिवसांनी, की भरून येतं, तसं माझं विठ्ठलासोबत आहे. आणि मागत मी काहीच नाही. मी नेहमी त्याला हे म्हणते, जे होतं, जे सगळं आहे तुझ्या पुढ्यात आहे. सगळ्या गोष्टींमध्ये तू माझ्या बरोबर आहे. तर कसं करायचं, कसं बघायचं हे तू बघ आणि तूच सांभाळ. मी बाकीचं काहीच मागत नाही आणि मला आशीर्वाद दे चांगलं काम करायला. ह्याच्या पलीकडे मी नाही काय मागत त्याला. टिंबू खरं तर तू ह्या जनरेशन मधली जेन्झी आपण जे म्हणतो की जे खूपशे विचार म्हणजे त्यांचे विचार फार वेगळे आहेत भक्तीच्या पद्धतीने मी म्हणेन म्हणजे त्यांची सुद्धा देवावर भक्ती आहे पण आधीच्या पिढीची वारी करणं न चुकवणं आणि वारीला जाणं ही भक्ती आहे किंवा उपवास करणं ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण हे जे युथ आहे ते काही वेगळ्या विचारांचे आहेत. त्यांच्यासाठी देवाची भक्ती वेगळी आहे. तू ह्याच्यावरती तुझे इन्साइट मला तुझे विचार मी जितकं बघितलंय हं, जेन्झी आणि आत्ताच्या हं. पिढीचं मला ना खूप आवडतं. म्हणजे ना ते रोकटोक आहेत एकतर. ते असं खूप दबून राहणाऱ्यातले पण नाहीत आणि ते उगाचच काही पण बोलणाऱ्यातले नाही. तर आता ना संख्या खूप वाढली आहे जेन्झीची वारीला जायची आणि मी बघते तर त्यांना ना ते माहिती करून घ्यायचं. असं नाही की परंपरेने आले म्हणून मी करणार आहे. ते का करायचंय? त्याच्या मागचं कारण काय आहे? हे आल्याने काय होतं ना, त्यांना ते छोट्या गोष्टींमधून काहीतरी शिकायला मिळतं आणि ती धडपड आहे. आणि मला वाटतं की ही खूप चांगली आणि पॉझिटिव्ह गोष्ट आहे, की पुन्हा आपलं कल्चर जपणं, आपल्या सगळ्या गोष्टींना धरून पुढे जाणं मला वाटतं हे खूपच महत्वाचं आहे. मी म्हणेन की जिथे एक जण म्हणतो की उपास म्हणजे भक्ती आहे किंवा देवाचं पूजा करणं म्हणजे भक्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला एक म्हणतं की नाही उपास नाही पण मनापासून करणं भक्ती आहे. तू कोणत्या विचाराची मनापासून करणं भक्ती आहे. भक्ती आहे? अजय दादासोबत हा पुन्हा अल्बम आहे. त्याचा आवाज, स्वर सुंदर. त्याबद्दल बद्दल काय सांगशील म्हणजे? छान वाटलं कारण सैराटनंतर पुन्हा मी जे गाणं करते आणि त्याला आवाज अजय सरांचा होता आणि आपल्याला माहितीच आहे, की सगळे त्यांच्या आवाजाच्या प्रेमात आहे. ज्या पद्धतीने ते म्हणजे मी कायच बोलू असं आहे. त्याच्यामुळे माझ्यासाठी पण ही खूप मोठी गोष्ट होती. पुन्हा सारेगम सोबत पण हो. मला काम करता आलं. त्यामुळे मला असं वाटतं, की ह्या प्रोजेक्टला खूप छान-छान माणसं जोडली गेली आहेत आणि
तसा तो प्रोजेक्ट मग आम्ही लोकांसमोर घेऊन येतोय आणि लोकांनाही आवडतंय. खूप छान वाटलं रिंकू तुझ्यासोबत गप्पा मारून. खरं तर वेळेअभावी मी म्हणेन एक छोटासा रॅपिड फायर घेईल, पण त्याआधी जर का तुला आपल्या फॅन्सला किंवा नवराष्ट्राच्या प्रेक्षकांना बाप विठुराया ह्या गाण्याबद्दल, ह्या अल्बम बद्दल काही सांगायचं असेल तर आषाढी एकादशीची वारी म्हणजे दिवस जवळ आलाय आणि हा तोच सगळा काळ आहे. जर त्यांच्याशी आज काही सांगायचं असेल तर काय सांगशील? मी एवढंच म्हणेन, जर पाहिलं नसेल गाणं तर डेफिनेटली बघा, कारण खूप सुंदर झालेलं आहे. माझे म्हणून नाही मी सांगत. आणि खूप वेगळी गोष्ट आहे. एक आई, बायको, सूड आणि एक देवाची भक्त पण जी हळूहळू होते. त्याच्यामुळे हा प्रवास खूप छान आहे आणि मला वाटतं की हे गाणं लोकांना प्रचंड आवडेल. तुझा लुक सुद्धा आहे, तुला तो कॅरी करताना काही अडचणी वाटल्या का? म्हणजे प्रेग्नेंट वुमेनचं तू सगळं मी look जेव्हा केलंय. मला ते लावलं, माझा आपोआप हात पोटावरती जायचा. हो. मला माहितीच नाही की असं काय, पण ते म्हणतात ना, प्रत्येक बाईच्या आतमध्ये एक आई दडली. दडलेलीच असते, तसं ते काहीतरी आहे. पण कठीण गेलं, कारण कसं चालतात ते ओझं ज्याची त्यालाच माहिती ना किती असतं. मी आपली चालायचे. आणि हे सगळं शूट झाल्यानंतर ऑटोमॅटिक पोटावर कधी कधी चुकून हात जायचा का? नाही नाही. किती सवय होऊन जाते आणि त्यामुळे हा. आता स्विच ऑन स्विच ऑफ. काय असतं म्हणजे सगळ्यात उठल्यावरती काय सवय आहे की जी दररोज तू करते? आई म्हणत किचन मध्ये जाते. म्हणजे चहा, कॉफी, मेडिटेशन, योगा असे ह्यात. मी उठल्या उठल्या 5 मिनिटं शांत बसते आणि मग गरम पाणी आणि तूप. ओके. शूटिंग नसताना तुझं कम्फर्ट झोन काय असतो? म्हणजे घरी मस्त फॅमिली सोबत टाइम फॅमिली स्पेंड सोबत फॅमिली सोबत फेवरेट फूड काय आईच्या हात? आईच्या हातचं सगळंच आवडतं, पण भाकरी आणि हादग्याच्या फुलांची भाजी. स्किन रुटीन काय की जे तू नेहमी फॉलो करते ते स्किप करत नाही तुझ्या स्किनसाठी? ऍक्च्युली मी आता स्वतः शिकायला लागले करायला, अदरवाईज मी ह्याच्या बाबतीत खूप आळशी आहे. पण अर्थात चेहऱ्याला काही नाही लावत. गार पाण्याने चेहरा धुते आणि मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन. ओके. घरातून बाहेर पडताना बॅगेमध्ये ही वस्तू ठेवल्याशिवाय कुठेही बाहेर पडत नाही. ती वस्तू कोणती असेल? फोन. फिटनेससाठी तुझा मंत्र काय? वर्कआउट, योगा, जिम? काहीही दिवसातून 1 तास तुम्ही डान्सही करा, तुमचा वर्कआउट होतो. योगा मला स्वतःला प्रचंड आवडतो, त्यामुळे मी योग करते आणि जिम पण. ओके. सोशल मीडियावरती व्हायरल होणारे रील्स आणि कमेंट्स आजकाल सगळ्यांसाठीच असतात. तर किती सिरियसली घेते? चांगल्या गोष्टी असतील, पॉझिटिव्हिटी असेल तर घेते. मला निगेटिव्हिटी माझ्याजवळ नाही आवडत. सो अशा गोष्टी नाही घेत. बुलेट चालवणं की स्कूटी चालवणं काय आवडतं? बाईक कोणतीही. सोशल मीडियावर नो फिल्टर फोटो पोस्ट करणं की परफेक्ट पाऊटवाले फोटो पाऊट मला नाही आवडत. माझं नॅचरली जे असतं नॅचरल ते. असतात? तुझ्या फोनच्या गॅलरीमध्ये सगळ्यात जास्त काय आहे? स्वतःचे सेल्फी की प्राण्यांचे फोटो? लाइक पेट लव्हर्स. माझ्याकडे आत्ता घरी 13 कुत्रे आहेत आणि त्याच्यात 9 पप्पीज आहेत. हो. मिसळ मिसळ की वडापाव? वडापाव.